एकनाथ शिंदे बाहेर पडलेत म्हणजे ते भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करू शकतील आणि सत्तेसोबत राहिल्याशिवाय निधी मिळू शकणार नाही आणि निधी मिळाल्याशिवाय आपण आपल्या मतदारसंघात कामे करू शकणार नाही. या एकमेव कारणानं सत्तेसोबत गेलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात तसेच अनेक आमदार केवळ अजितदादांच्या सोबत राहिलं, अजितदादा सत्तेत गेले तर निधी मिळाल्याशिवाय आणि मतदारसंघातली कामं झाल्याशिवाय आपल्याला निवडणुकीला सामोरं जाता येणार नाही असा अनेकांचा समज झाला. त्यामुळं हे सगळी मंडळी त्यांच्यासोबत गेली. म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याशी जी निष्ठा व्यक्त करायची होती ती निष्ठा त्यांनी व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांनी जे काय आधीच्या काळात त्यांच्यावर उपकार केले असतील त्या उपकाराची परतफेड त्यांना त्यांच्या बंडाच्या वेळी साथ देऊन केलेली आहे. त्यामुळे त्यांना बळ मिळालं, त्यामुळे त्यांना सत्ता मिळाली, पद मिळाली. म्हणजे जे उपकार होते त्या उपकाराची परतफेड झालेली आहे.